सांगलीत ग्रंथोत्सव 2025 अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, कथाकथन, ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले आहे। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी आणि रविवार दिनांक 1 मार्च या 2 दिवसात शांतिनिकेतन विद्यापीठ येथे कार्यक्रम होणार आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। ग्रंथाचा उत्सव सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे। ग्रंथोत्सवामध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी तसेच विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्ह्यातील 343 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी, सांगली शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि राज्यातील शासकीय मुद्रणालय, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते इत्यादींचा सहभाग असणार आहे। ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। नमस्कार, मी अमित सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली। महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा ग्रंथोत्सव 2025चे आयोजन दिनांक 28 फेब्रुवारी 2026 आणि 1 मार्च 2026 या कालावधीमध्ये शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे करण्यात आलेले आहे। ग्रामीण व शहरी लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, ग्रंथालय चळवळ गोसावी आणि प्रकाशक व विक्रेते यांना एकाच ठिकाणी विविध विषयावरील ग्रंथ विक्रीची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ग्रंथ महोत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे। या ग्रंथदिंडीचे उद्घाटन आपल्या सांगली मिरज कुपवाड शहराचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या उद्घाटन समारंभासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। या उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक कृष्णात खोत हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर दुपारी 2 वाजता पुण्यशील अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यामाई लोकमाता ते कुशल प्रशासक या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे। या विषयाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक काशिलिंग गावडे सर असणार आहेत। त्यामुळे या विषयावर देखील आपण पुण्यशील अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी हे व्याख्यान आयोजित केलेले आहे। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या ग्रंथोत्सवामध्ये आपण परिसंवादाचे आयोजन केलेले आहे। अभिजात मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती समकालीन वास्तव या विषयावर परिसंवाद आपण संपन्न करत आहोत। या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड सर असणार आहेत आणि प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक संजय ठिगळे आणि हिरेमठ मॅडम या परिसंवादामध्ये सहभागी असणार आहेत। अशा प्रकारे पहिल्या दिवसामध्ये या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। दुसऱ्या दिवशी रविवारी 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता आपण चला विज्ञानाच्या नजरेतून पर्यावरणाचे संवर्धन करूयात ह्या चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे। या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने 3 सहभागी वक्ते म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेले आहे। आपल्या जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय राजेसाहेब लोंढे साहेब असणार आहेत। त्यानंतर या चर्चासत्रामध्ये पर्यावरण लेखक व प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर साळुंके सर आहेत। त्याचबरोबर संजय बनसोडे विज्ञान व प्रसार लेखक असणार आहेत। हे 3 वक्ते आपण एक चर्चात्मक स्वरूपाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि सर्व नागरिक उपस्थित असणार आहेत, जेणेकरून प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात हा कार्यक्रम संपन्न होईल। त्यानंतर दुपारी आपण